काय यार हिचं सरळा नुसती सकाळ सकाळी डोक्यावर नाचेल. जाऊ दे. माझे कॉल्स का कट करतोय स्टुपिड? तर आता जर हिचा फोन नाही उचलला ना तर उगाच आईला कंप्लेंट करेल. काय बेबी, अरे अजूनही रागवलास का तू माझ्यावर? दिशा, मी ना तुला लास्ट टाइम सांगतोय हा, मला बेबी म्हणायचं नाही. असं रे काय करतोयस बेबी? हे बघ, मी तुझ्यासाठी इथे काय काय करते. मी ना तुझ्यासाठी स्वतःला इनसाइड आउट चेंज करून टाकणार आहे. तुला समजून घेणार आहे. आणि असं सारखं सारखं भांडून चालणार नाही. आता आपल्याला अख्खं आयुष्य एकत्र काढायचंय. दिशा, हे सांगायला फोन केलायस का मला? ठेव फोन, चल. बोल बोल. हे बघ, मी ना तुझा राग एका मिनिटात गायब करून दाखवते. तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे तुझ्याच इथे, फक्त फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. असं समज, मी ना माझं स्वतःचं हार्ट काढून असं ठेवलंय तुझ्या समोर. काय यार ते? ए प्रीत, असं रूट 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 का वागत असतोस सतत तू माझ्याशी? तुला माहितीये ना, अहिल्या आंटींना जर तू माझ्यासोबत असं वागतोस हे कळालं तर तुझं काय होईल? बघ ना बेबी, प्लीज. हो हो हो, जातोय, थांब. मला माहितीये तू रूम मध्ये एंटर केलंस. मला डोरचा आवाज आला ना. बघितलंस ना बेबी, कसं वाटलं सरप्राईज? दिशा, मी नसताना माझ्या रूम मध्ये शिरलीच कशी तू? हा बेबी, मी ना तुझ्या हार्ट मध्ये पण आता असंच हळूहळू शिरणार आहे. दिशा, इनफ इज इनफ. ओके. हा काय रे? हा, आलो आलो. ए दादा बोलवतोय मला. बाय बाय. प्रीतम सर, प्रीतम सर, हो काय झालं? हे बघ, हे बघ, ही दिशा काय करते इथे येऊन मी नसताना. अरे म्हणजे मी झोपलेला असताना उद्या येऊन गळा चिरायला कमी नाही करणार. मग काय करणार आहोत आपण? प्रीतम सर, हो काय बोलताय तुम्ही? प्रेमाचं नाटक करून ना सगळ्यांना मूर्ख बनवते ती. अरे मूर्ख तर मी बनवतेच आहे, तुला एकट्याला नाही, अख्ख्या किर्लोस्कर खानदानाला. आणि खास करून तुझी मॉम, जिला कोणीच वेड्यात काढू शकत नाही असं म्हणतात. प्रीतम सर, मला नाही वाटत दिशा मॅडम तुम्हाला फसवत असतील. आता त्या तुमच्यावर प्रेम करायला लागल्यात असं वाटतंय मला. म्हणजे त्यांचा जो काय बी राग आहे ना, तो माझ्यावर आहे. यात तुमचा काय बी संबंध नाही. आणि आता एवढं समजा बघून तर ना मला खात्रीच पटली की त्यांचं तुमच्यावर लई प्रेम आहे. पारू पारू पारू, हे बघ, तू भोळी आहेस. हा, ह्या सगळ्याचा अर्थ कळत नाहीये तुला. ती एक नंबरची नाटकी आणि खोटारडी मुलगी आहे दिशा. आणि तुझ्याशी कसं वागले माहिती आहे ना तुला. आणि काल जेव्हा ते एंगेजमेंटचं कार्ड द्यायला आलेली तेव्हा ते प्रपोजलचं नाटक कळलं नाही तुला? प्रीतम सर, ओ प्रीतू बेबी, आता बघ मी तुझ्यावर कशी प्रेमाची परसाद करते ते. आता तर तू मला माझ्या मुठीत सापडलास. तशी ती बिंडोक मुलगी लग्न करून लवकरच जाईल अजय सोबत दुबईला. म्हणजे पारू नावाचा कचरा एकदाचा डस्टबिन मध्ये गेला. आणि मग तू एकटाच माझ्या कात्रीत सापडशील. हो हो नक्की. हो हो सगळं. क्या बात. एक मिनिट सांगायला अत्यंत आनंद होतोय
की आपल्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचं नवीन हर्बल प्रॉडक्ट लवकरच लॉन्च होणार आहे. आणि त्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचं अभिनंदन करू इच्छितो. काय श्रीकांत? अगं अभिनंदन, किती कमी वेळात सगळं पार पडलंय. हो पण हे खरं आहे हा. आपण इतकी वर्ष काम करतोय पण आपल्याला तयारीला 2 ते 3 महिने जायचे. हो ना. मला असं वाटतं की हा परिणाम चांगल्या पायगुणाचा आहे. पायगुण म्हणजे? म्हणजे या घरात एका व्यक्तीच्या येण्यामुळे सगळं शुभ घडतंय. म्हणजे किर्लोस्करांच्या भरभराटीला पोषक. दिशाबद्दल बोलतेय मी. 100 वर्ष आयुष्य आहे. ये असू दे असू दे. किती सुंदर दिसतेस. आणि एंगेजमेंटच्या दिवशी सुद्धा तुला असंच सुंदर दिसायचं आहे. प्रीतमला शोधतेस? तो त्याच्या खोलीत आहे. दिशा, मी तुला आज मुद्दामच इथे बोलावून घेतलंय. तुझ्या एंगेजमेंटसाठी ह्या शहरातली सर्वोत्तम मेहंदी काढणारी तुझी वर खोलीत वाट बघते. वाव, मेहंदी मला खूप आवडते. थँक्यू सो मच सासू मॉम. मी जाऊ? ही मुलगी घरात आली की घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं ना. एक नवीन चैतन्य घेऊन येते बाबा. आई, दिस इज नॉट फेअर. तू आपल्या नवीन प्रोडक्टच्या सक्सेसचं सगळं क्रेडिट दिशाच्या पायगुणाला दिलास. माझ्या मेहनतीचं काय? म्हणजे फक्त तुझ्या होणाऱ्या सुनेचा पायगुण कामी आला? काय रे? काय सुंदर ऍक्टिंग करते नाही? काय ग, कुणाबद्दल बोलतेस तू? काल ना मी एक फिल्म बघितली. त्यातली सून इतका सुंदर अभिनय करत होती. मला तर वाटतं तिला ऍक्टिंगचं एखाद्या अवॉर्डच द्यावं. त्या हिशोबाने तुलाही अवॉर्ड द्यायला हवा नाही? का? तू सून आहेस हे घरची आणि छान रोल करतेस सुनेचा. हो ना दादा? काय चाललंय तुमचे? ए, माझं ज्यूस अजून संपायचंय. तुमच्यासाठी नाही, दिशा मॅडमसाठी आहे. आहे वर आहे. बर. नाही नाही नाही, ही नाहीये छान. याच्यापेक्षा चांगल्या पण आहेत अजून. दाखवा. ही छान आहे. नाईस. ठेव. पारू, तू सांग, तुला कोणतं डिझाईन आवडतंय? नाही नाही, ही डिझाईन काही चांगली नाही वाटत. व्हॉट? आता मेहंदीची डिझाईन कोणती चांगली कोणती नाही हे मला तुझ्याकडून शिकावं लागणार आहे का? इतके वाईट दिवस आलेत माझ्यावर. सॉरी, पण ते दिशा मॅडम खरंच ती डिझाईन चांगली नाही वाटत. तुम्ही नवरी मुलगी आहात ना, डिझाईन कशी एकदम स्पेशल पाहिजे. बघायची अक्कल. एक बेसिक मेड आहे या घरातली आणि मला शिकवते. पण मॅडम, ती बरोबर बोलतेय. ब्रायडलसाठी हीच मेहंदी परफेक्ट आहे. एक काम कर, तुला खूप कळतं ना यातलं, तूच सिलेक्ट कर माझ्यासाठी डिझाईन. मी हा, ही बघा, ही कशी वाटते?
किती रबिश डिझाईन आहे, प्लीज नो वे. ॲक्च्युली परफेक्ट आहे ती ब्राईडसाठी मॅम. एक काम कर ना, तुला खूप कळतं ना यातलं, मग तूच काढ मला मेहंदी. मी नाही म्हणजे मी काढली असती मेहंदी, पण ते स्वयंपाकघरातले काम आहेत ना. डोंट वरी, मी सांगेन आंटीला. बोलाल? बरं ठीक आहे. माझ्या हातांवर त्या काढतील. तू पायांवर काढ, तसे ते दिसणार नाहीच आहेत. मॅडम असू द्या, मी काढू, आम्हाला सवय आहे. नो. माझ्या पायांवर मेहंदी हीच काढणार. चला उशीर होतोय, लवकर. काय ग, काय झालं? माझे पाय हातात घ्यायला लाज वाटते? अजिबात नाही. आता तर तुम्ही माझ्या देवी आईच्या होणाऱ्या सून आहात. उलट मला आनंदच आहे की ही संधी मला मिळाली. द्या पाय द्या. अरे वा, आहा, डिझाईन तर एकदम भारी आहे जावई बापू. पण मी काय म्हणतो, एवढी घाई कशा पाहिजे? घाई तर करायलाच हवी ना. हं? अहो आता माझी सुट्टी संपायच्यात लग्न करायला हवंय की नको? हा. माझ्या बाबांच्या ओळखीतला एक प्रेसवाला होता, त्याने 2-3 डिझाईन्स पाठवले पत्रिकेचे. त्यातलं हे डिझाईन मला खूप आवडलं. नाही, मस्त आहे. मग दिली ऑर्डर. पर बाबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी हे कपड्यांची खरेदी केली. तुम्हाला आवडतात का ते बघा आणि फिटिंग सुद्धा एकदा चेक करून घ्या. हो, पर एवढं समजा तुम्ही कशा पायी करताय? का करताय म्हणजे? तुम्ही तुमच्या जॉबमध्ये बिझी असता हे माहिती आहे मला. तुमच्यावरचा भार हलका करण्यासाठी करतोय हे सगळं. बाबा, अहो तुमच्या डोळ्यात पाणी. माझं एकच स्वप्न होतं की माझ्या पोरीला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा मुलगा मिळावा, तिला राणीसारखं सुखात ठेवणारा मुलगा मिळावा. तो मिळाला. हो, तसंच ठेवणार आहे. पण माझं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं कधी. मासा कसा अलगद सापडलाय जाळ्यात. बाबा, तुमचं मन मी समजू शकतो. पर मला एक सांगा, एवढा समजा खर्च तुम्हीच का करायचा? माझ्या पण पोरीचं लग्न आहे ना, मला पण काही खर्च करू द्या ना. विसरा तिला आता. हा? अहो, माझी होणारी बायको आहे ना ती. मला माझं स्वतःचं हक्काचं असं पहिल्यांदा कोणीतरी मिळालंय बाबा. एवढं तर करायलाच हवं तिच्यासाठी. खरं. आपण एक काम करूया, तुम्ही आणि गणू पण चला आमच्या बरोबर दुबईला. हा चला, तुमचे पण पेपर्स द्या, आपण तिकडे सगळेजण एकत्र राहू. नाही, असं कसं, मला इथंच अहिल्या मॅडमची सेवा करत मरू दे. ठीक आहे. हा,
तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. बरं बाबा, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर उद्या जाऊन ही पत्रिका मी आणि पारू देवळात जाऊन देवासमोर ठेवून येऊ का? त्यात काही विचारणं झालं का? तुम्ही आताच म्हणलात ना, आता ती काय तुमची पोरगी आहे का, माझी बायको आहे? हा? न्या न्या. बरं पण पारू आहे. झाली, आता ठेवा पाय. एवढी छान मेहंदी घरात काढणारी असताना तुम्ही आम्हाला कशाला बोलवलं? पारू, तू इथे आहेस? मी तुला सगळीकडे शोधते. अय्या, आणि ही मेहंदी तू काढली आहेस? खूप छान काढलीस. हा, खरंच खूप छान आहे. खूपच कौतुक चाललंय हिचं. काहीतरी केलं पाहिजे दिशा. हां, मेहंदीच खराब केली पाहिजे. तसं झालं तरच अहिल्या अंजलीला बोलतील. तुला कोणी काढायला सांगितली होती? शिस्त म्हणजे शिस्त अँड ऑल दॅट बुलशिट. तुम्ही दोघी जरा काहीतरी खाऊन घ्या आता. हा, ठीक. मी जाऊ? ऐ, काय कुठे नेतेस? मला प्यायचा आहे तो. आणि आई, माझ्यासाठी साखर पाणी घेऊन ये. आणते. हे काय झालं? तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही नाही नाही, पण थँक गॉड, नाहीतर मेहंदी खराब झाली असती. तुझी पूर्ण मेहनत वाया गेली असती. अशी कशी जाऊ देईन मी तिची मेहनत वाया? हं? मी आहे ना इथे. थँक्यू सो मच प्रीत. पण तू काय करतोयस इथे? तूच बोलवलंस ना मला इथे. नाही म्हणजे आईने तर मला हेच सांगितलं, बाकी मला माहित नाही. ओ येस येस येस, आय एम सो सॉरी. प्रीत, माय बेबी, मी ना घरी आलेल्या सगळीकडे तुला शोधत होते, पण तू मला दिसलाच नाहीस. हे बघ, मेहंदी कशी आहे? आणि ही पारूने काढली पायांवर. नाही, हाताची तर ओकेशच आहे, पायाची एक नंबर आहे माहितीये. गुड जॉब पारू. आणि पारूने काढली आहे ना मेहंदी, मग ती दगडावर जरी काढली असती तरी चांगली झाली असती. प्रीतम सर. पारू, अगं अजय आले. पत्रिका ठेवायची मंदिरात, त्यांना एकदा भेटून घे. बर, एक मिनिट पकडा. येते मी. हो, जा तू जा. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स पारू. ज्यूस पाजू तुला? नाहीये, मला नको आता. व्हेरी गुड. देवा पुढे पत्रिका अँड ऑल. नाईस. गुड जॉब अजय, गुड जॉब.